सभापती महोदया, पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या संदर्भामध्ये जी अर्धा तास चर्चा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली आहे। खरं म्हणजे या प्रकल्पाच्या संदर्भामध्ये काही वेगवेगळे मुद्दे पुढे आले होते। एक मग जो रूटीन पुणे नाशिक आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो का, पुणे अहिल्यानगर नाशिक ही एक अलाइनमेंट, आणि मग आपण जसे म्हणाले तसे मग मध्यंतरीच्या काळामध्ये हाय स्पीड रेल्वेचा जो 11 पर्यंत अर्धा तास म्हटली होती, परंतु ती आपण चालू ठेवू चर्चा 11च्या ज्या आहेत त्या पावणे 12 हाय स्पीड रेल्वेचा जो काही प्रकल्प प्रस्तावित आहे तर त्याला लागून अलाइनमेंट होऊ शकते का, असे काही मुद्दे त्या ठिकाणी समोर आले होते। आणि मग त्यातल्या त्यात जास्ती शेतकऱ्यांचं पण नुकसान होणार नाही आणि तो प्रकल्प पण यशस्वीरित्या संपन्न झाला पाहिजे। काही देश पातळीवरचे संवेदनशील मुद्दे पण त्या ठिकाणी आहेत की ज्याच्यामध्ये काही कायदे नियम त्या ठिकाणी प्रस्तावित असल्यामुळे काही अलाइनमेंट मध्ये आपल्याला बदल पण त्या ठिकाणी करावा लागतो। आणि म्हणून या सर्व ही वस्तुस्थिती आहे की आता पुणे नाशिकचं या प्रकल्पामुळे 5 तासाचं अंतर हे 2.5-3 तासावर येणार आहे। आणि म्हणून ज्या पद्धतीने समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांना त्याचा फायदा झाला, विकास झाला, तर त्याच पद्धतीने या औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या माध्यमातून अनेक इंडस्ट्री जोडले जाणार आहेत, अनेक तीर्थक्षेत्र पण या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जोडले जाणार आहेत। आणि म्हणून त्याचं आता अंतिम टप्प्यामध्ये अलाइनमेंटचं फायनल करण्याचं काम प्रगतीपथावर आहे। मोनार्च सर्वेयर्स अँड इंजिनिअरिंग या कन्सल्टंट यांना ही जबाबदारी सल्लागार म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। दुसरा विषय भूसंपादनाच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की जिराईत, बागायत आणि जी काही भूसंपादनाची कार्यपद्धती असते त्या पद्धतीप्रमाणेच आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच कोणीही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून भूसंपादनाचं कार्य त्या ठिकाणी संपन्न केलं जाईल। संगमनेरच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की साधारणपणे आत्ताच्या घडीला पुणे शिर्डी जी काही अलाइनमेंट आहे तर संगमनेरच्या दृष्टिकोनातून साकूर आणि मांची या ठिकाणी त्याला ॲक्सेस देण्याचं नियोजित आता जो काही प्रायमरी स्टेजचा प्रस्ताव आहे त्यामध्ये ते करण्यात आलेला आहे।